आज आपण ऐकणार आहोत एक अशी कथा जी फक्त पुराणात नाही तर पृथ्वीच्या कणाकणात जिवंत आहे. ती म्हणजे सप्तशृंगी देवीचा उगम, तिचं प्राकट्य, तिचं पर्वतावरती स्थिर होणं आणि तिच्या ऊर्जा रूपाचं अनंत महात्म्य. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी परमात्मा कथासागर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग ही कथा हजारो वर्षापूर्वी सुरू होते. त्या काळी पृथ्वीवरती देव, दैत्य, गंधर्व, यक्ष, नाग हे सर्व विविध लोकात राहत होते. धर्म, अधर्म, प्रकृती, तप, शक्ती, ऊर्जा सगळं संतुलनात चालू होतं. पण काळाच्या प्रवाहात संतुलन कधीच कायम राहत नाही. प्रकाश असतो तर अंधारही असतो आणि त्या अंधाराचं अधिपत्य घेतलं एका राक्षसानं, महिषासुरानं. महिषासूर फक्त बलवान नव्हता, तो चतुर, क्रूर, कपटी आणि महातेजस्वी होता. त्याची शक्ती इतकी प्रचंड होती की देवही त्याच्या हल्ल्यापासून घाबरू लागले. तो देवांच्या लोकात घुसून त्यांची शस्त्र हिरावून घेत होता, ऋषींची तपश्चर्या तोडत होता, लोकांच्या जीवनात भीती निर्माण करत होता. पृथ्वी दहशतीत थरथरत होती. धरती देवही थकली होती. देवांनी एक एक करून प्रयत्न केले. इंद्राने व्रज दिला, अग्नीने तेज दिलं, वरुणाने पाणीचा भयंकर प्रवाह सोडला, पण महिषासूर थांबणारा नव्हता. देवतांनाही जाणवलं या राक्षसाचा वध फक्त देवीकडूनच होऊ शकतो. पण त्या काळी अशी एकही देवी नव्हती जी महिषासुराच्या उग्र शक्तीशी सामना करू शकेल. तेव्हा ब्रह्मदेव, विष्णू आणि महादेव एकत्र आले आणि त्यांनी ठरवलं की एक अशी शक्ती निर्माण करूया जिचं सामर्थ्य सार्वभौम, अनंत आणि अपराजित असेल. देवतांनीही आपलं आपलं तेज देणं सुरू केलं. महादेवाचं उग्र तांडवमय तेज, विष्णूचं शांत, सुदृढ, करुणामय तेज, ब्रह्मदेवाचं सृजन आणि ज्ञानाचं तेज आणि बाकी सर्व देवतांचे तेजांचे अंश त्यांनी दिले. सूर्यदेवांचे किरण, चंद्रदेवाची शीतलता, अग्नीची ज्योत, वायूची गती, वरुणाची जलशक्ती, यमाची पराक्रमी स्थिरता, कुबेराचं धनबल, इंद्राचे युद्ध कौशल्य, सर्व तेजांचे अंश एकत्र येऊन एक विशाल प्रकाश गोल तयार झाला. त्या प्रकाशातून हळूहळू अतिशय दिव्य अशा आदिशक्ती देवी प्रकट झाली. तिच्या 8 हातात शस्त्र, तिच्या नेत्रातून तेजाची वलय, तिच्या चेहऱ्यावरती मातृत्वही आणि उग्रताही. देवांनी तिला नमस्कार केला. हे देवी, आता पृथ्वीचं रक्षण तुझ्याकडे आहे. देवींनी महिषासुराचं आव्हान स्वीकारलं. दोन्ही शक्तींच्या भेटीने पृथ्वी हलली, गगन फाटलं, वारा वेगाने वाहू लागला, आकाशात विजा कडकडू लागल्या. महिषासूर बैलाचा अवतार घेत होता. कधी भला मोठा राक्षस, कधी सिंह, कधी हत्ती, कधी अग्नी तर कधी वादळ. देवी प्रत्येक रूपाला तिच्या विशिष्ट शस्त्राने उत्तर देत होती. तिच्या त्रिशूळाने पृथ्वीचे थर थरथरत कापत होते. तिच्या धनुष्यबाणाने आकाश सुटसुटीत होत होतं. युद्ध दिवसानुदिवस चालू होतं. शेवटी देवीने योग्य क्षणी महिषासुराचा त्रिशूळाने वध केला. अशा प्रकारे पृथ्वीवरती शांतता पसरली. लोकांनी तिची स्तुती केली. देवांनी तिला वंदन केलं. आता देवीला हवी होती एक शांत जागा, जिथे ती पृथ्वीवरती स्थिर होईल, जिथे ती भक्तांना दर्शन देईल, जिथून ती जगाचं रक्षण करेल. देवीने पृथ्वीवरील अनेक स्थान पाहिलं, पर्वत, गावे, तळी, जंगलं, गुहा, पण कुठेच तिच्या मनाला समाधान मिळत नव्हतं. ती उत्तरेला गेली, दक्षिणेला फिरली, पूर्वेकडे चालली, पश्चिमेकडे पोहोचली आणि शेवटी आली पश्चिम घाटातील 7 शिखरांनी वेढलेल्या एका अद्भुत पर्वतावर. हा पर्वत इतका शांत, इतका पवित्र, इतका ऊर्जायुक्त होता की देवीला जिथे पाय ठेवतात जाणवलं, याच ठिकाणी मला स्थिर व्हायचं आहे. हा पर्वत म्हणजे सप्तशृंग पर्वत. 7 शिखर म्हणजे 7 शक्ती, 7 दिशा, 7 मातृका, 7 ऊर्जास्तंभ. या पर्वताच्या मध्यभागी एक प्राकृतिक गुहा होती. गुहेत प्रवेश करताच देवीला जाणवलं, इथे प्राचीन काळात दिव्य ऋषी मुनींनी लाखो वर्ष तप केला आहे.
या तपाचं तेज अजूनही गुहेत जिवंत आहे. देवी त्या गुहेत बसली. तिचं रूप अष्टभूत झालं. तिच्या डोळ्यात करुणा आणि उग्रता दोन्ही दिसू लागल्या. त्या क्षणापासून ही गुहा देवीचं कायमचं घर झाली. त्या काळी आसपास आदिवासी जमाती राहत होत्या. एका रात्री आदिवासी स्त्रीला गुहेतून प्रकाश बाहेर येताना दिसला. सुगंध आणि शांत वाऱ्याची झुळूक तिच्या चेहऱ्यावरती पडली. ती आत गेली आणि अचानक तिला दिसली ती तेजोमय, भव्य, जिवंत भासणारी देवी. ती घाबरली नाही, ती रडू लागली, कारण तिच्या मनातलं दुःख जणू देवीने एका क्षणात जाणलं. तिने नमस्कार केला. हे माय, तू कोण? आणि त्या रात्रीपासून गावोगाव पसरलं. या 7 शिखरांच्या डोंगरात देवी प्रकट झाली. लोकांनी दर्शन घेतलं. त्यांचे प्रश्न सुटू लागले. आजारी लोक बरे होऊ लागले. गर्भधारणे शक्य होऊ लागले. आर्थिक अडचणी दूर होऊ लागल्या. लोक म्हणू लागले, इथली देवी जिवंत आहे, मनोकामना पूर्ण करणारी आहे. पुराणांनुसार सतीचं शरीर 51 ठिकाणी पडलं आणि त्या ठिकाणांना शक्तिपीठ मानलं जातं. पुराणांनुसार सप्तशृंग पर्वतावरती सतीचा एक अंगभाग पडल्याचं मानलं जातं. म्हणून हे स्थळ शक्तिपीठ आहे. यालाच म्हणतात अर्धशक्तिपीठ, कारण इथे सतीचा भाग पडल्यामुळे देवीचं प्राकट्य अधिक शक्तिशाली झालं. आजही गुहेतली ऊर्जा खूप तीव्र जाणवते. शारीरिक थकवा, मानसिक ताण, भीती, दुःख याचं रूपांतर शांततेत होतं. कित्येक शतकांत लोकांनी देवी चमत्कार अनुभवले. गर्भधारणेची मनोकामना पूर्ण होणे, व्यसनातून मुक्ती मिळणे, अशक्य वाटणाऱ्या गोष्टी साध्य होणे, गंभीर आजारांपासून आराम मिळणे, जीवनात दिशा मिळणे. ज्याला हे हवं असेल तो हे सांगून जातो. आईने ऐकलं. गुहेत उभं राहिलं की देवीच्या डोळ्यातून एक वेगळीच ऊर्जा जाणवते. जणू ती बोलते, आशीर्वाद देते आणि म्हणते, मी इथेच आहे. माझ्या 7 शिखराचं रक्षण तुमच्यासाठी आहे. दरवर्षी नवरात्रीत लाखो भक्त येतात. 523 पायऱ्या चढत, जय सप्तशृंगी माताच्या गर्जना करत. पायऱ्या चढताना मनातील दुःख कमी होतं. वर पोहोचताच गुहेचा शीतल वारा मन शांत करतो. दर्शन घेताना अनेक लोक रडतात, काही हसतात, काही शांत उभे राहतात, काहींच्या अंगावरती शहारे येतात. कारण देवी फक्त मूर्ती नाही, ती जिवंत शक्ती आहे. ही कथा आपल्याला सांगते, देवी कुठून आली हे महत्त्वाचं नाही, महत्त्वाचं आहे तिचा आपल्या जीवनातला प्रभाव. सप्तशृंगी माता 7 पर्वतांच्या उंचीप्रमाणे उंच आणि 7 जन्मांच्या नात्यासारखी खोल आहे. ती म्हणते, मी इथेच आहे. तुझ्या प्रत्येक पावलावर, प्रत्येक श्वासात, प्रत्येक भीतीत, प्रत्येक स्वप्नात फक्त मला हाक मार, मी धावून येईल. आणि म्हणूनच सप्तशृंगी माता महाराष्ट्राच्या कणाकणात वसलेली शक्ती आहे. तर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी परमात्मा कथा सागर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.